कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे। आपल्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने आता सध्या आकडे जुळाजुळी सुरू आहे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर बसवण्यासाठी? आकडे जुळाजुळी करायची गरजच नाही आहे काही, कारण क्लिअर कट मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिलेला आहे। तर आम्हाला आकडेवारी करायची गरज नाही, कारण पूर्ण मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे। आणि भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार। पहिले 2.5 वर्ष कोणाचा महापौर असायला पाहिजे असं देखील चर्चा सुरू आहे। भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे या बाबतीमध्ये। नाही, रस्सीखेच नाही आहे, ही मागणी आहे। मी स्वतः मागणी केलेली आहे की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत, ही मागणी आहे। शेवटी नेते आमचे निर्णय करतील। युतीच्या वेळेला पण माझी मागणी होती युती करू नका म्हणून, शेवटी नेत्यांनी निर्णय दिला युती करा, आम्ही निमूटपणे युती केली। त्यामुळे नेत्यांचा जो आदेश असेल तो आमच्या भारतीय जनता पार्टीवरती बंधनकारक असेल। ठाकरे गटाचे 11 नगरसेवक आहेत, मनसेचे 5 नगरसेवक आहेत। चर्चा सुरू आहेत की आता हे शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कामध्ये आहेत। आपल्या संपर्कात कोण आहे आता सध्या, ठाकरे किंवा मनसेकडून? मुळामध्ये खरं सांगतो की आम्हाला संपर्कात ठेवण्याची काय गरज आहे। आम्हाला क्लिअर कट मॅन्डेट BJP शिवसेनेला जनतेने दिलेला आहे, आणि तो कोणाला दिलेला आहे? एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावरती जो जनतेने विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करून कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर होईल, आणि विकासाची जी रखडलेली कामं आहेत ती आमचे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब या दोघांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू, हा विश्वास आम्हाला आहे। संजय राऊतांनी आत्ता एक वक्तव्य केलेलं आहे की शिंदे जे आहेत ते भाजपाचे काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। कल्याणमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, हे भाजपाला माहिती आहे, असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे। नाही, आता भाजपचे कुठले नगरसेवक जर का शिंदे साहेब फोडत असतील तर ॲटलिस्ट मला तर कळलं असतं। मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी या भागातला आहे, कल्याण डोंबिवलीमधला मी उपमहापौर आलेलो आहे, आमदार आलेलो आहे। मला तर एखादी तरी तक्रार आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची आली असती किंवा आमच्या नगरसेवकांनी मला लगेच सांगितलं असतं। असा एकही नगरसेवक जो निवडून आलेला आहे किंवा त्याचे सहकारी, त्याचे पदाधिकारी किंवा त्याच्या परिवारातल्या लोकांना कोणाचाही आत्तापर्यंत तरी फोन आलेलाची माहिती ही आमच्याकडे नाही। राऊतांनी तर थेट आरोपच केलेला आहे की संपर्कामध्ये आहेत, फोडण्याचा प्रयत्न करत आहेत ते। मी मुळात खरं सांगतो, गरज काय ना, अहो राऊतसाहेब, तुम्हाला लक्षात आलं असेल की जर का आमचे कमी असते, आमचे भाजप सेना म्हणून आम्हाला जर का कमी पडले असते किंवा भाजपला किंवा सेनेला याची कमी जाणवली असती तर निश्चितपणे फोडाफोडीचं राजकारण झालं असतं एक वेळ, पण ती गरजच नाही फोडाफोडीची। राऊतसाहेब, कल्याण डोंबिवलीमध्ये हे तुम्हाला नाकारलेलं आहे, भाजप शिवसेनेलाच स्वीकारलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, भाजपचे कोण उचलत आहे का सेनेचे भाजप फोडत आहेत असं काही विषयच नाही आहे। उगाच काहीतरी खोट्या वार्ता, खोट्या रुमर, एक खोटा नरेटिव्ह हा चालवू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे। राऊतसाहेब, महापालिकेवर आता सत्ता स्थापनेसाठी काय सध्या आपल्या दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत? नाही, आमच्याकडनं प्रयत्न विशेष काहीच नाही ना। मी आमच्या नेत्यांना विचारलं की आपली भूमिका काय आहे। आपल्याकडे उबाडाचे नगरसेवक विचारणा करतायत, तुम्ही सत्ता असाल आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे, मनसेचे देखील यायला तयार आहेत BJP बरोबर। पण यावेळेला क्लिअर कट रवींद्र चव्हाण साहेबांनी मला सांगितलं की यावेळेला भाजप शिवसेनेची आपली क्लिअर कट मेजॉरिटी आहे, जनतेने मॅन्डेट भाजप सेनेला दिलेला आहे। त्याच्यामुळे महायुतीचा महापौर कोण बनणार हे आपले नेते वरती ठरवतील। त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण कुठल्याही प्रकारची नाही आहे। त्यामुळे कुठले नगरसेवक घ्यायचे आहेत, कुठल्या नगरसेवक उचलायचं आहे, प्रत्येकाचे नगरसेवक आपापल्या घरी पण आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये कुठल्या नगरसेवकांना कुठे नेलं आहे का, डांबून ठेवलं आहे का, किडनॅप केलं आहे का, असं काही विषय पण झालेला नाही आहे। भाजपचे नगरसेवकांना भाजपच्या नेत्यांना कुठल्या शिवसेनेच्या किंवा उभाटाच्या किंवा मनसेच्या नगरसेवक घ्यायची मुळात गरजच नाही आहे, क्लिअर कट मॅन्डेट असल्यामुळे। म्हणजे तुम्हाला चर्चा केलेली आहे थोडक्यात की जसे ठाकरे गटाचे असतील किंवा मनसेचे, यांनी तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे की जर सत्ता स्थापन करायची असेल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ, असं तुम्ही आत्ताच म्हटलं। आता बघा, जे नगरसेवक निवडून आलेले आहेत उबाडाचे किंवा मनसेचे, त्यांना सुद्धा वाटतं ना की आम्ही सत्तेमध्ये जावं, कारण सत्तेत असणं आणि सत्तेत नसणं याचा काय दुष्परिणाम होतात त्याचा अनुभव उबाटाने आणि मनसेने घेतलेला आहे।
त्यामुळे तिथला कार्यकर्ता जो निवडून आलेला नगरसेवक आहे, त्यांचे सहकारी आहेत, यांना वाटतं की आमचे नगरसेवक भले उबाडाचे असून दे, मनसेचे असून दे, ज्यांची सत्ता येईल त्यांच्यावर जावं ही त्यांची अपेक्षा आहे ना. कारण काय होतं की सत्तेमध्ये असलं की त्यांची कामं होतात, त्यांनी जी आश्वासने दिलेली आहेत त्या कामांना गती मिळते. आणि शेवटी नगरसेवक असून दे, कोणताही लोकप्रतिनिधी असून दे, त्यांची शेवटी बांधिलकी कोणाशी असते? मतदारांशी असते, विकासाच्या कामांशी असते. त्याच्याकरता त्यांची अपेक्षा ही असणं काही गैर नाही आहे. त्यामुळे असे लोक विचारतात आम्हाला, पण त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं, सोबत घ्यायची गरज असेल नसेल, हा निर्णय पक्षाचे नेतृत्व ठरवणार. किती जणांनी आतापर्यंत तुम्हाला विचारलंय, म्हणजे असे किती आकडा किती आहे, जसा ठाकरेचा किंवा मनसेचा किती आकडा आहे की त्यांनी तुम्हाला असा काही थेट विचारलंय? असा आकडा नाही आहे. हे जनरल कार्यकर्ते विचारतात, आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधतात आणि आम्हाला विचारायचा स्पेसिफिक मी 11पैकी 6 संपर्कात आहेत, 5पैकी 4 माझ्या ताब्यात आहेत, असं काही मी सांगू शकत नाही. हे जनरल तर संपर्कात आहेत असं 100% कल्याण डोंबिवलीतला प्रत्येक उमेदवार माझ्या संपर्कात होता. नगरसेवक म्हणून आलेले आमच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे पण आहेत, सगळेच्या सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही एकत्र काम केलेले लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी आशीर्वाद घ्यायला माझ्याकडे आले, पण माझ्या शुभेच्छा घेण्याकरता, आशीर्वाद घेण्याकरता, मला सदिच्छा भेट देण्याकरता काही वरिष्ठांचे जर आदेश आले तर कदाचित ठाकरे किंवा मनसेचे नगरसेवक तुम्ही त्यांच्याशी हात मिळवून होण्याची शक्यता आहे का? मी परत सांगतो, जर का त्या नगरसेवकांना, मनसेच्या आणि उभाटाच्या किंवा इतर पक्षाच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात विकास हवा असेल, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, मोदी साहेबांचा, फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा निधी हवा असेल, तर त्यांना सत्तेच्या जवळ येणं गरजेचं आहे. ते जर का सत्तेच्या जवळ आले तर त्याची कामं होतील. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, स्वाभाविकता आहे. तर त्याच्यामुळे असं असणं स्वाभाविक आहे. आणि कोणी येत असतील तर त्यांना आमच्या महायुतीमध्ये त्यांचं स्वागत आहे. नक्कीच खरं पाहिलं तर जी चर्चा आहे कल्याण डोंबिवलीमध्ये की ठाकरे गटाचे किंवा मनसेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत, जे भाजप किंवा शिवसेनेच्या संपर्कात आहेत, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की अनेक जे ठाकरे किंवा मनसेचे नगरसेवक आहेत ते संपर्कात आहेत. त्यांनी चर्चा देखील केलेलं आहे, सत्तेसाठी आम्ही सोबत येऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेला कुठल्याही संघटनेची किंवा नगरसेवकाची गरज नाही असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. महायुतीचा महापौर बसेल असं देखील ते म्हणत आहेत. मात्र पुढे काय होतंय हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.